माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो आणि भाविक भक्तांनो, माझ्या परम भक्तिसागर चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मी या चॅनेलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत भगवद्गीता ही मराठीमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मी सुरुवात करत आहे. अध्याय 3 कर्मयोग. श्री गणेशाय नमः. जय गुरुदेव. या 3ऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला कर्मयोग काय आहे ते समजावून सांगत आहेत. या भौतिक जगामध्ये प्रत्येकाला कोणते ना कोणते तरी कर्म करायलाच हवे, परंतु आपण केलेले कर्म आपल्याला या संसारात बांधून ठेवू शकते अथवा मुक्त करू शकते. निष्काम भावनेने परमेश्वराच्या आनंदाप्रीत्यर्थ कर्म केल्याने मनुष्य कर्माच्या फेऱ्यातून मुक्त होऊ शकतो व आत्मा आणि परमात्मा याबद्दल दिव्य ज्ञान प्राप्त करू शकतो. हे श्रीकृष्णाने अर्जुनाला समजावून सांगितले आहे. अर्जुन उवाच. अर्जुन म्हणाला, हे जनार्दन, हे केशव, जर तुम्हाला वाटते की बुद्धी ही सकाम कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे, तर तुम्ही मला या घोर युद्धात गुंतण्याचा आग्रह का करीत आहात? तात्पर्य असे की आपला जीवलग मित्र अर्जुन याला भौतिक दुःखाच्या महासागरातून मुक्त करण्याच्या दृष्टीने पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाने यापूर्वीच्या अध्यायात आत्म्याच्या स्वरूप स्थितीचे विस्तृत वर्णन केले आहे आणि आत्मसाक्षात्काराचा मान्य केलेला मार्ग म्हणजे बुद्धियोग किंवा कृष्णभावना हा आहे अशी शिफारस केली आहे. काही वेळा कृष्णभावना म्हणजे निष्क्रियता होय असा गैरसमज केला जातो आणि अशी गैरसमजूत असणारा मनुष्य बऱ्याच वेळा एकांतवासात पवित्र हरिनामाचा जप करून पूर्णपणे कृष्ण भावनाभावित होण्याकडे प्रवृत्त होतो. परंतु कृष्ण भावनेच्या तत्वज्ञानात पारंगत झाल्याशिवाय एकांतस्थळी पवित्र हरिनामाचा जप करणे उचित नाही, कारण अशा ठिकाणी अज्ञानी लोकांकडून एखाद्याला केवळ पोकळ मानसन्मान प्राप्त होईल. अर्जुनालाही वाटले की कृष्ण भावना, बुद्धियोग किंवा आध्यात्मिक पथावरील ज्ञानविषयक बुद्धी म्हणजेच सक्रिय जीवनातून निवृत्त होणे, एकांतवासात जप तप याचे आचरण करणे होय. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर अर्जुनाला कृष्ण भावनेचे कारण सांगून चतुराईने युद्ध टाळायचे होते, परंतु प्रामाणिक शिष्य म्हणून त्याने ही गोष्ट आपल्या गुरुसमोर मांडली आणि श्रीकृष्णांना आपल्यासाठी आचरणीय अशा उचित मार्गाबद्दल प्रश्न केला. याचे उत्तर म्हणूनच भगवान श्रीकृष्णाने कृष्ण भावनाभावित कर्म किंवा कर्मयोगाचे विस्तृत वर्णन या 3ऱ्या अध्यायामध्ये केले आहे. तुमच्या सदिग्ध बोलण्यामुळे माझी बुद्धी गोंधळून गेली आहे, म्हणून यापैकी कोणती गोष्ट माझ्याकडे सर्व दृष्टी श्रेयस्कर आहे ते कृपया निश्चितपणे मला सांगा, असे अर्जुनाने श्रीकृष्णांना विचारले. तात्पर्य असे, यापूर्वीच्या अध्यायात भगवद्गीतेचे प्रास्ताविक निवेदन म्हणून सांख्ययोग, बुद्धियोग, बुद्धीद्वारे इंद्रिय निग्रह, निष्काम कर्म आणि नवसाधकाची स्थिती इत्यादी विविध मार्गाचे वर्णन करण्यात आले आहे. पण या सर्वांची मांडणी पद्धतशीरपणे करण्यात आली नव्हती, म्हणून आकलन किंवा बोध होण्यासाठी आणि आचरण करण्यासाठी या मार्गाची सुसंबंध मांडणी आवश्यक होती. यास्तव वरकरणी गोंधळात टाकणाऱ्या या गोष्टीचे स्पष्टीकरण अर्जुनाला हवे होते, ज्यामुळे सर्वसाधारण लोकही विप्रयास न करता त्यांचा स्वीकार करू शकतील. शब्दांची फसवणूक करून अर्जुनाला गोंधळात टाकावे हा जरी श्रीकृष्णाचा उद्देश नव्हता, तरी अर्जुनाला कृष्ण भावनेची पद्धती म्हणजे निष्क्रियता ही सक्रिय सेवा आहे हे समजू शकले नाही. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे झाल्यास, गांभीर्याने आणि प्रामाणिकपणे भगवद्गीतेचे रहस्य समजून घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अर्जुन आपल्या प्रश्नाद्वारे कृष्ण भावनेचा मार्ग मोकळा करीत आहेत. श्री भगवान म्हणाले, हे निष्पाप अर्जुना, मी यापूर्वी सांगितले आहे की आत्मसाक्षात्कारासाठी प्रयत्न करणाऱ्या मनुष्याचे 2 वर्ग आहेत. काही जणांचा तात्विक तर्काद्वारे अर्थात ज्ञानयोगाद्वारे आणि इतरांचा भक्तिपूर्ण सेवेद्वारे आत्मसाक्षात्कारी होण्याकडे कल असतो. तात्पर्य असे की दुसऱ्या अध्यायातील 39व्या श्लोकामध्ये सांख्ययोग आणि कर्मयोग किंवा बुद्धियोग या 2 मार्गाचे वर्णन भगवंतांनी केले आहे आणि याच मार्गाचे अधिक स्पष्टीकरण भगवंतांनी या श्लोकामध्ये केले आहे. ज्या लोकांची तर्क करून प्रायोगिक ज्ञान आणि तत्वज्ञान यांच्या साहाय्याने सर्व ज्ञान प्राप्त करण्याची प्रवृत्ती आहे, त्यांच्यासाठी सांख्ययोग किंवा आत्मा आणि प्रकृतीच्या स्वरूपाचे पृथक्करणात्मक ज्ञान ही विषय वस्तू आहे. दुसऱ्या अध्यायातील 61व्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे
मनुष्याचा दुसरा वर्ग हा कृष्ण भावनाभावित कर्म करण्याचा आहे. 39व्या श्लोकातही भगवंतांनी सांगितले आहे की बुद्धियोग किंवा कृष्ण भावनेच्या तत्वानुसार कर्म केल्याने मनुष्याची कर्मबंधनातून सुटका होऊ शकते. तसेच या पद्धतीमध्ये काहीच दोष नाही. याच तत्वाचे अधिक स्पष्टीकरण 61व्या श्लोकामध्ये असेही करण्यात आले आहे की हा बुद्धियोग म्हणजे पूर्णपणे परमेश्वरावर विसंबून राहणे आणि या प्रकारे सर्व इंद्रियांना सहजपणे संयमित केले जाऊ शकते. म्हणून ज्याप्रमाणे धर्म आणि तत्वज्ञान दोन्ही परस्परावलंबी आहेत, त्याप्रमाणे दोन्ही प्रकारचे योगही परस्पर पूरक आहेत. तत्वज्ञानाविरहित धर्म म्हणजे केवळ भावना आहे किंवा कधी कधी धर्मांधता आहे आणि धर्मविरहित तत्वज्ञान म्हणजे केवळ मानसिक कल्पना आहे. अंतिम ध्येय हे श्रीकृष्णच आहेत, कारण जे तत्वज्ञानी प्रामाणिकपणे परम सत्याच्या शोधात आहेत ते सुद्धा शेवटी कृष्ण भावनेचीच प्राप्ती करतात आणि हे सुद्धा भगवद्गीतेत सांगण्यात आले आहे. ही संपूर्ण पद्धती म्हणजे परमात्म्याच्या संबंधात असणारी आत्म्याची मूळ स्वरूपस्थिती जाणणे हीच आहे. तार्किक तत्वज्ञान ही एक अप्रत्यक्ष पद्धत आहे ज्याद्वारे मनुष्य यथावकाश कृष्ण भावनेकडे येऊ शकतो आणि दुसरी पद्धती म्हणजे प्रत्यक्षपणे कृष्ण भावनेमध्ये सर्व गोष्टी संबंधित पाहणे होय. या दोन्हीपैकी कृष्ण भावनेचा मार्ग हा अधिक चांगला आहे, कारण तत्वज्ञानात्मक प्रकरणे होणाऱ्या इंद्रियाच्या शुद्धीकरणावर हा मार्ग अवलंबून नाही. कृष्ण भावना हीच मुळी स्वतः शुद्धीकरण करणारी प्रक्रिया आहे. प्रत्यक्ष भक्तिपूर्ण सेवेद्वारे ही सहज तसेच उदात्त आहे. केवळ कर्म न करण्याने मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होऊ शकत नाही. तसेच केवळ संन्यासानेही मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकत नाही. तात्पर्य असे, भौतिकवादी मनुष्याचे हृदय पवित्र करण्यासाठी नेमून दिलेल्या विहित कर्माचे पालन करून शुद्ध झाल्यावरच एखादा जीवनामध्ये संन्यासाश्रम स्वीकार करू शकतो. शुद्धतेशिवाय आकस्मिकपणे जीवनातील 4थ्या आश्रमाचा स्वीकार करून सिद्धी प्राप्त होऊ शकत नाही. प्रायोगिक तत्वज्ञानी लोकांनुसार केवळ संन्यासाश्रम स्वीकारल्याने किंवा सकाम कर्मातून निवृत्त झाल्याने मनुष्य त्वरित नारायणाप्रमाणेच होतो, परंतु श्रीकृष्ण या तत्वाला मान्यता देत नाहीत. हृदय शुद्धीशिवाय संन्यास हा सामाजिक व्यवस्थेमध्ये केवळ गोंधळच निर्माण करतो. या उलट आपले विहित कर्म न करता एखादा जर भगवंताच्या दिव्य सेवेचा स्वीकार करीत असेल तर त्याने या मार्गामध्ये केलेल्या कितीही प्रगतीचा स्वीकार भगवंत करतात. एखादा महान संकटातून पार होऊ शकतो. प्राकृतिक गुणापासून प्राप्त केलेल्या गुणानुसार मनुष्याला असहाय्यपणे कर्म करण्यास भाग पाडले जाते. म्हणून कोणालाही एक क्षणभर सुद्धा काही कर्म करण्यास परावृत्त होता येत नाही. तात्पर्य असे की सतत क्रियाशील राहणे हा देहधारी जीवनाचा प्रश्न नसून आत्म्याचा स्वभावच आहे. आत्म्याच्या उपस्थिती वाचून भौतिक शरीर हालचालही करू शकत नाही. भौतिक शरीर हे मृत यंत्राप्रमाणे आहे जे आत्म्याद्वारे चालवले जाते. हा आत्मा सतत क्रियाशील असतो व तो क्षणभरही थांबू शकत नाही. म्हणून आत्म्याला कृष्ण भावनाभीत सत्कर्मामध्ये संलग्न व्हावे लागते, नाहीतर तो मायेच्या आधिपत्याखाली चालणारे कार्य करण्यास प्रवृत्त होतो. भौतिक शक्तीच्या प्रभावाखाली आत्मा भौतिक गुणाची प्राप्ती करतो आणि अशा आकर्षणापासून आत्म्याचे शुद्धीकरण करण्याकरता त्याला शास्त्रामध्ये सांगितलेल्या विहित कर्मामध्ये संलग्न करणे आवश्यक असते. पण जर आत्मा हा आपल्या स्वाभाविक कृष्ण भावनाभावित कर्मामध्ये मग्न झाला तर तो जे काही करतो ते त्याच्या कल्याणासाठीच असते. श्रीमद भागवतात याला पुढील प्रमाणे पुष्टी मिळाली आहे. कृष्ण भावनेचा आश्चर्य घेतलेल्या मनुष्याने जरी शास्त्रामध्ये सांगितलेल्या विहित कर्माचे पालन केले नाही किंवा भक्तिपूर्ण सेवेचे योग्य आचरण केले नाही आणि जरी तो आदर्शापासून पतित झाला तरी त्यामध्ये त्याची हानी किंवा वाईटही नाही. पण जर त्याने शुद्धीकरणासाठी शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या सर्व नियमाचे पालन केले आणि तो जर कृष्ण भावनाभावित नसेल तर त्याला त्यापासून काय लाभ होणार आहे. म्हणूनच कृष्ण भावनेच्या या स्तरापर्यंत उन्नत होण्यासाठी शुद्धीकरणाची प्रक्रिया ही आवश्यक आहे. यास्तव संन्यास किंवा इतर कोणतीही शुद्धीकरणाची प्रक्रिया ही कृष्ण भावनाभावित होण्याच्या अंतिम देह प्राप्तीसाठी सहाय्यकारक म्हणूनच आहे.
कारण कृष्ण भावनेशिवाय सर्व काही व्यर्थच आहे. जो कर्मेंद्रिय संयमित करतो, परंतु ज्याचे मन इंद्रिय विषयाचे चिंतन करीत आहे, तो निश्चितपणे स्वतःची फसवणूक करतो आणि अशा मनुष्याला मिथ्याचारी म्हटले जाते. तात्पर्य असे की कृष्ण भावनेमध्ये कर्म करण्यास नकार देणे आणि मिथ्याचारी आहेत जे आपण ध्यानस्थ असल्याचा देखावा करतात. वास्तविकपणे असे लोक आपल्या मनामध्ये इंद्रिय उपभोगाचे चिंतन करीत असतात. असे ढोंगी लोक फाजील अनुयायांना फसवण्यासाठी शुष्क ब्रह्मज्ञानावर प्रवचनही देतील, पण या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे ते लुच्चेच असतात. इंद्रिय तृप्ती करता मनुष्य आपल्या कृतीप्रमाणे कोणत्याही आश्रमाचे पालन करू शकतो, पण जर त्याने त्या आश्रमांना अनुलक्षून असणाऱ्या नीती नियमाचे पालन केले तर तो आपले जीवन शुद्ध करण्यामध्ये यथावकाश प्रगती करू शकतो. तथापि आपण योगी असल्याचा देखावा करतो, पण वास्तविकपणे इंद्रिय उपभोगाच्या विषयाच्या शोधात असतो. तो जरी तत्वज्ञानाबद्दल बोलत असला तरी त्याला लुच्चाच म्हटले पाहिजे. त्याच्या ज्ञानाला कवडी मात्रही किंमत नाही, कारण अशा पापी मनुष्याच्या ज्ञानाचे फळ भगवंताच्या मायाशक्तीद्वारे हिरावून घेतले जाते. अशा मिथ्याचारी व्यक्तीचे मन नेहमी अशुद्धच असते, म्हणून त्याच्या ध्यानाच्या देखाव्याला कवडी मात्रही किंमत नाही. या उलट जर एखादी प्रामाणिक व्यक्ती मनाद्वारे इंद्रियांना संयमित करण्याचा प्रयत्न करीत असेल आणि आसक्ती न ठेवता कर्मयोगाचा प्रारंभ करीत असेल तर ती व्यक्ती अधिक श्रेष्ठ आहे. याचे तात्पर्य असे, स्वेर अविचारी जीवन आणि इंद्रिय तृप्तीसाठी ढोंगी अध्यात्मवादी होण्यापेक्षा मनुष्याने स्वतःचा व्यवसाय करीतच जीवनाच्या ध्येयाची प्राप्ती करीत राहणे हे कितीतरी पटीने उत्तम आहे. जीवनाचे वास्तविक ध्येय म्हणजे भवबंधनातून मुक्त होऊन भगवत धामात प्रवेश करणे हे होय. मुख्य स्वार्थ गती किंवा आत्मकल्याण श्री विष्णूची प्राप्ती करण्यातच आहे. संपूर्ण वर्णाश्रम पद्धतीची व्यवस्थाच अशा रीतीने करण्यात आली आहे की ज्यायोगे आपण श्री विष्णूची प्राप्ती करू शकू. एखादा गृहस्थशर्मीही कृष्ण भावनेमध्ये नियमित सेवा करून श्री विष्णूची प्राप्ती करू शकतो. आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे मनुष्य संयमित जीवन व्यतीत करून आसक्ती न ठेवता आपला व्यवसाय करू शकतो आणि आध्यात्मिक प्रगतीही करू शकतो. जो प्रामाणिक मनुष्य या पद्धतीचे पालन करतो तो निष्पाप लोकांना फसवण्यासाठी दिखाऊ अध्यात्मवादाचा स्वीकार करणाऱ्या पाखंडी व्यक्तीपेक्षा अत्यंत चांगल्या स्थितीत आहे. केवळ उदरनिर्वाह करता ध्यान करणाऱ्या बंधू योगीपेक्षा रस्त्यावर झाडू मारणारा प्रामाणिक झाडूवाला कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. तुझे नियत कर्म तू कर, कारण नियत कर्म करणे हे कर्म न करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कर्म केल्या वाचून मनुष्य आपल्या शरीराचा निर्वाह करू शकत नाही. तात्पर्य असे, पुष्कळ बंधू योगी आहेत जे स्वतः उच्चकुलीन असल्याचे दर्शवितात. आध्यात्मिक जीवनातील प्रगती करता आपण सर्वस्वाचा त्याग केल्याचा दिखावा करणारे अनेक मोठमोठे व्यावसायिक आहेत. अर्जुनानेही मिथ्याचारी व्हावे अशी श्रीकृष्णाची इच्छा नव्हती. या उलट श्रीकृष्णाची इच्छा होती की अर्जुनाने क्षत्रियांसाठी सांगण्यात आलेले नियतकर्म करावे. अर्जुन हा गृहस्थ आणि सेनापती होता, म्हणून त्याने गृहस्थ व सेनापती राहूनच क्षत्रियांसाठी सांगण्यात आलेल्या धार्मिक कर्तव्याचे पालन करणे हे त्याच्यासाठी हितकारक होते. अशा प्रकारचे कर्तव्य पालन भौतिकवादी मनुष्याचे हृदय कर्मक्ष शुद्ध करून त्याची भौतिक दोषातून मुक्तता करणे, उदरनिर्वाह करता तथाकथित त्याग करण्याला भगवंतानी तसेच कोणत्या शास्त्रानेही कधीच मान्यता दिली नाही. सरते शेवटी प्रत्येकाला आत्मा आणि शरीर एकत्र ठेवण्यासाठी काहीतरी कर्म करावेच लागते. भौतिक प्रवृत्तीपासून शुद्धीकरण झाल्या वाचून लहरी खातर कर्मत्याग करणे उचित नाही. भौतिक जगात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रभुत्व गाजवण्याची मलिन प्रवृत्ती निश्चितच असते, किंवा दुसऱ्या शब्दात सांगावयाचे झाल्यास इंद्रिय तृप्ती करण्याची मलिन प्रवृत्तीही असतेच. अशा दूषित प्रवृत्ती नाहीशा करणे आवश्यक आहे. नियत कर्माद्वारे असे केल्या वाचून मनुष्याने कर्मसन्यास घेऊन दुसऱ्याच्या जीवावर राहून तथाकथित अध्यात्मवादी होण्याचा कधीच प्रयत्न करू नये. श्री विष्णू पित्तत यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे, नाहीतर कर्म हे भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत ठरते. म्हणून हे कोणतया, तू आपल्या नियत कर्माचे पालन श्री विष्णूच्या संतोषात कर आणि या प्रकारे तू नेहमी कर्मबंधनातून मुक्त राहशील. याचे तात्पर्य असे, केवळ शरीराच्या निर्वाह करता देखील मनुष्याला कर्म करावे लागत असल्याने विशिष्ट सामाजिक स्थिती
आणि गुणवत्ता यांच्या विहित कर्माची रचना अशी आहे की ज्यामुळे हेतूही साध्य होतो. यज्ञ म्हणजे भगवान श्री विष्णू आहेत. सर्व यज्ञकर्मेही श्री विष्णूच्या संतोषाप्रीत्यर्थच असतात. वेद सांगतात की यज्ञ व विष्णू. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर मनुष्याने यज्ञ किंवा प्रत्यक्षपणे भगवान विष्णूची सेवा केल्याने एकच उद्देश सिद्ध होतो. म्हणून या श्लोकात सांगितल्याप्रमाणे कृष्ण भावना हे यज्ञ कर्मच आहे. श्री विष्णूंना संतुष्ट करणे हेच वर्णाश्रम धर्माचे ध्येय आहे. म्हणून मनुष्याने श्री विष्णूच्या संतोषाप्रीत्यर्थच कर्म केले पाहिजे. या भौतिक जगात केलेले इतर कोणतेही कर्म बंधनासच कारणीभूत ठरते. कारण चांगल्या व वाईट दोन्ही प्रकारच्या कर्मांना आपापली फळे असतात. त्यामुळे कोणतेही कर्म मनुष्याला बद्ध करते. म्हणून मनुष्याने श्रीकृष्णांना संतुष्ट करण्यासाठी कृष्ण भावनाभावित कर्म करणे आवश्यक आहे. अशा प्रकारचे कर्म करणारा मुक्तावस्थेतच असतो. कर्म करण्याची हीच महान कला आहे. परंतु आरंभी या मार्गामध्ये अत्यंत निपुण मार्गदर्शनाची आवश्यकता असते. म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या भक्ताच्या निपुण मार्गदर्शनाखाली किंवा साक्षात भगवान श्रीकृष्णाच्या प्रत्यक्ष आदेशानुसार मनुष्याने परिश्रमपूर्वक दक्षतेने कर्म केले पाहिजे. इंद्रिय तृप्तीसाठी काहीही न करता सर्व काही केवळ श्रीकृष्णाच्या संतुष्टीकरताच केले पाहिजे. असे आचरण मनुष्याचे केवळ कर्मबंधनापासूनच रक्षण करते असे नव्हे, तर त्यामुळे त्याची यथावकाश भगवंताच्या दिव्य प्रेममय सेवेपर्यंत उन्नती होते. केवळ अशा सेवेमुळे भगवत धामाची प्राप्ती होऊ शकते. सृष्टीच्या आरंभी प्रजापतीने श्री विष्णू पितृ यज्ञासहित मनुष्य आणि देवतांना निर्माण केले आणि त्यांना वरदान देऊन म्हणाले की तुम्ही या यज्ञापासून सुखी व्हा. कारण यज्ञ केल्याने सुखी राहण्यासाठी आणि मोक्ष प्राप्ती करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी तुम्हाला सहजपणे प्राप्त होतील. तात्पर्य असे, प्रजापतीने म्हणजे श्री विष्णूने निर्माण केलेली भौतिक सृष्टी म्हणजे बद्ध जीवांना स्वगृही भगवतधामात परत जाण्यासाठी दिलेली सुसंधीच आहे. या भौतिक सृष्टीमधील सर्व जीव हे भौतिक प्रकृतीद्वारे बद्ध करण्यात आले आहेत. कारण त्यांना पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण किंवा श्री विष्णू यांच्याशी असणाऱ्या आपल्या संबंधाचे विस्मरण झाले आहे. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे वैदिक तत्त्वे ही आपल्याला आपल्या शाश्वत संबंधाचे ज्ञान देण्यासाठी आहेत. भगवंत सांगतात की वेदांचा उद्देश त्यांना जाणणे हा आहे. वैदिक मंत्रात म्हटले आहे की सर्व जीवाचे परमेश्वर पुरुषोत्तम भगवान श्री विष्णू हेच आहेत. श्रीमद भागवतातही श्री शील शुकदेव गोस्वामी भगवंताचे अनेक प्रकारे पती म्हणून वर्णन करतात. भगवान विष्णू हे प्रजापती आहेत आणि ते सर्व प्राणीमात्राचे, सर्व जगताचे, सर्व सुंदर वस्तूंचे पती आणि प्रत्येकाचे रक्षणकर्ते आहेत. श्री विष्णूच्या संतुष्टीसाठी यज्ञ कसे करावे हे बद्ध जीवांना शिकवण्यासाठी म्हणून भगवंतांनी या सृष्टीची निर्मिती केली आहे. त्यामुळे या भौतिक जगात असतानाच ते चिंताविरहित सुखी जीवन व्यतीत करू शकतील आणि वर्तमान भौतिक शरीराच्या विनाशानंतर भगवत धामामध्ये प्रवेश करू शकतील. बद्ध जीवांकरता भगवंतांनी केलेली ही संपूर्ण योजना आहे. यज्ञ केल्याने बद्ध जीव यथावकाश कृष्ण भावनाभावित होतो आणि त्यांच्यामध्ये सर्व सद्गुण आढळून येतात. कलियुगासाठी संकीर्तन यज्ञाची शिफारस वैदिक शास्त्रांनी केली आहे आणि कलियुगातील सर्व मनुष्याच्या मुक्ततेकरिता या दिव्य पद्धतीचा परिचय भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी करून दिला. संकीर्तन यज्ञ आणि कृष्ण भावना हे परस्पर पूरकच आहेत. भगवान श्रीकृष्णाच्या भक्तरूप अवतारांचा श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू उल्लेख श्रीमद भागवतात संकीर्तन यज्ञाचा विशेष संदर्भ देऊन पुढील प्रमाणे केलेला आहे. या कलियुगामध्ये जे वास्तविक बुद्धिमान लोक आहेत ते पार्षदासहित अवतरित होणाऱ्या भगवंताचे संकीर्तन यज्ञ करून पूजन करतील. वैदिक शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले इतर यज्ञ करणे या कलियुगात साध्य नाही, पण भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे संकीर्तन यज्ञ हा सर्व सिद्धीकरता सहज साध्य आणि उदात्त आहे. यज्ञाने संतुष्ट झालेल्या देवदेवता तुम्हालाही संतुष्ट करतील आणि या प्रकारे मनुष्य आणि देवदेवता यांच्यामधील परस्पर सहयोगाने सर्वांसाठी सर्वत्र समृद्धीचे साम्राज्य पसरेल. तात्पर्य असे की देवतांना भौतिक कार्याचे प्रशासन करण्यासाठी विशेष शक्ती प्रदान करण्यात आलेली असते. प्रत्येक जीवाच्या शरीर आणि आत्म्याच्या पोषणासाठी
आवश्यक वायू, प्रकाश, पाणी आणि इतर सर्व वस्तूंचा पुरवठा करण्याचे कार्य देवतांकडे सोपवण्यात आलेले असते. पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या शरीराच्या विविध भागामध्ये असणाऱ्या या देवदेवता म्हणजे असंख्य सहाय्यकच आहेत. त्यांची संतुष्टी किंवा असंतुष्टी मनुष्यांनी केलेल्या यज्ञावर अवलंबून असते. काही यज्ञ विशिष्ट देवतांना संतुष्ट करण्यासाठीच असतात, परंतु असे असले तरीही सर्व यज्ञामध्ये भगवान श्री विष्णू यांनाच प्रमुख अधिष्ठाता म्हणून पूजले जाते. भगवद्गीतेतही सांगण्यात आले आहे की श्रीकृष्ण हे स्वतः सर्व प्रकारचे यज्ञाचे भोक्ता आहेत. म्हणूनच शेवटी यज्ञपतीला संतुष्ट करणे हा सर्व यज्ञाचा मुख्य हेतू आहे. ज्यावेळी असे यज्ञ योग्य रीतीने केले जातात तेव्हा स्वाभाविकपणेच पुरवठा करणाऱ्या विविध विभागाचे अधिकारी असणाऱ्या देवदेवता संतुष्ट होतात आणि त्यामुळे नैसर्गिक पदार्थाच्या पुरवठ्यामध्ये तुटवडा पडत नाही. यज्ञ कर्मापासून इतर अनेक अनुषंगिक लाभ होतात. यज्ञ अत्यंत भौतिक बंधनातून मुक्त होण्यास कारणीभूत ठरतात. वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे यज्ञ कर्मामुळे आपली सर्व कार्ये शुद्ध होतात. यज्ञ केल्याने मनुष्याचा आहार शुद्ध होतो आणि शुद्ध आहार ग्रहण केल्याने त्याचे जीवन शुद्ध बनते. जीवन शुद्धीमुळे स्मृतीमधील अतिसूक्ष्म वृत्तीचे शुद्धीकरण होते आणि जेव्हा स्मृती शुद्ध होते तेव्हा मनुष्य मोक्ष मार्गाबद्दल विचार करू शकतो आणि या सर्वाची परिणिती वर्तमान समाजासाठी अत्यावश्यक असणाऱ्या कृष्ण भावनेमध्ये होते. विविध जीवनावश्यक वस्तूच्या अधिकारी असणाऱ्या देवदेवता ज्यावेळी यज्ञ करण्यामुळे संतुष्ट होतील तेव्हा ते तुमच्या सर्व गरजा पुरवतील. पण अशा वस्तू पुन्हा देवतांना अर्पण न करता जो त्याचा भोग घेतो तो निश्चितपणे चोरच आहे. तात्पर्य असे, भगवान श्री विष्णू यांच्या वतीने जीवना आवश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे त्यांचे प्रतिनिधी म्हणून देवतांना अधिकृत करण्यात आले आहे. म्हणून शास्त्र प्रमाणित यज्ञाद्वारा त्यांना संतुष्ट केलेच पाहिजे. वेदामध्ये विविध प्रकारच्या देवदेवतांसाठी विविध प्रकारचे यज्ञ सांगण्यात आले आहेत, पण शेवटी सर्व यज्ञ भगवंतांनाच अर्पिलेले असतात. जो भगवंतांना समजू शकत नाही त्यांच्यासाठी देवदेवता पितृत्व यज्ञ करण्याची शिफारस करण्यात आली आहे. मनुष्याच्या निरनिराळ्या भौतिक गुणांना अनुलक्षून वेदामध्ये निरनिराळे यज्ञ सांगितलेले आहेत. निरनिराळ्या देवतांचे पूजनही याच तत्वावर म्हणजेच विविध गुणावर आधारित आहे. उदाहरणार्थ, मांसाहारी लोकांना काली देवीचे पूजन करण्यास सांगितले आहे. ही काली देवता म्हणजेच भौतिक प्रकृतीचे घोर रूप आहे आणि काली देवतेसमोर पशुयज्ञ करण्यास अनुमती देण्यात आली आहे. परंतु जे सत्वगुणी आहेत त्यांच्यासाठी श्री विष्णूची दिव्य पूजा सांगण्यात आली आहे. तथापि सर्व यज्ञांचा उद्देश आध्यात्मिक स्थानाप्रत कर्मक्ष उन्नती करण्याचा आहे. साधारण मनुष्यासाठी निदान 5 यज्ञ, ज्यांना पंचमहायज्ञ म्हटले जाते, ते आवश्यक आहेत. तरी सुद्धा मनुष्याने जाणणे आवश्यक आहे की मानवी समाजाला लागणाऱ्या सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा हा भगवंताचे प्रतिनिधी असणाऱ्या देवदेवतांकडून केला जातो. कोणीही कोणत्याही गोष्टीची निर्मिती करू शकत नाही. उदाहरणार्थ, मानवी समाजाला लागणारे सर्व खाद्यपदार्थ जसे सत्वगुणी व्यक्तीसाठी धान्य, फळफळावळे, भाजीपाला, दूध, साखर इत्यादी आणि मांस भक्षकांसाठी मांस असते. कोणत्याही पदार्थाची मनुष्याद्वारे निर्मिती होऊ शकत नाही. तसेच उष्णता, प्रकाश, पाणी, हवा इत्यादी या जीवनावश्यक वस्तू आहेत. त्यापैकी कोणत्याही गोष्टीची निर्मिती मानव समाजाद्वारे होऊ शकत नाही. भगवंताशिवाय भरपूर सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश, पाऊस, वारा इत्यादी गोष्टीच असू शकत नाहीत आणि या गोष्टी वाचून कोणीही जगू शकत नाही. यावरून स्पष्ट होते की आपले जीवन भगवंताकडून होणाऱ्या पुरवठ्यावरच अवलंबून आहे. आपल्या उद्योगधंद्यासाठी लागणारे सुद्धा आपल्याला धातू, गंधक, पारा, मॅग्नीज इत्यादी अनेक प्रकारचा कच्चा माल तसेच इतर अनेक वस्तू आवश्यक आहेत. या गोष्टीचा योग्य उपयोग करून आपण आत्मसाक्षात्कारासाठी धडधाकट आणि निरोगी राहावे. याकरता भगवंताच्या प्रतिनिधीद्वारा सर्व गोष्टी पुरवल्या जातात. आत्मसाक्षात्काराची परिणिती भौतिक अस्तित्वाच्या संघर्षातून मुक्त होणे या जीवनाच्या अंतिम ध्येयामध्ये होते. जीवनाचे हे ध्येय यज्ञ केल्याने प्राप्त होते. आपल्याला जर मनुष्य जीवनाच्या ध्येयाचे विस्मरण झाले आणि आपण केवळ इंद्रिय तृप्ती करता भगवंताच्या प्रतिनिधीकडून वस्तू स्वीकारल्या आणि भौतिक अस्तित्वात अधिक गुरफटत गेलो तर निश्चितच आपण चोर ठरतो. कारण सृष्टी निर्मितीचा हा हेतूच नाही. म्हणून भौतिक प्रकृतीच्या नियमाद्वारे आपल्याला शिक्षा होते. पूर्णपणे भौतिक दलदलीत रुतलेल्या भोगवादी चोरांचा समाज हा कधीच सुखी होऊ शकत नाही. कारण त्यांना
जीवनामध्ये देहच नसते, त्यांचे लक्ष फक्त इंद्रिय तृप्तीच असते. तसेच यज्ञ कसे करावे याचेही त्यांना ज्ञान नसते. याकरता श्री चैतन्य महाप्रभूंनी अत्यंत सहज सुलभ संकीर्तन यज्ञाचा प्रारंभ केला. या जगातील जो कोणी कृष्ण भावनेच्या तत्वांचा स्वीकार करतो तो हा संकीर्तन यज्ञ करू शकतो. भगवत भक्त हे सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होतात, कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात. इतर लोक जे आपल्या स्वतःच्या इंद्रिय भोगाकरता भोजन बनवतात ते खरोखर केवळ पापच भक्षण करतात. तात्पर्य असे की भगवत भक्त किंवा कृष्ण भावनाभावित असणाऱ्या व्यक्तींना संत म्हटले जाते आणि ब्रह्मसंहितेमध्ये सांगितल्याप्रमाणे ते नेहमी भगवत प्रेमामध्ये लीन असतात. संतजन हे सदैव भगवान श्री गोविंद किंवा मुकुंद किंवा श्रीकृष्ण यांच्याशी दृढ प्रेमामध्ये मग्न असल्यामुळे ते कोणतीही गोष्ट सर्वप्रथम भगवंतांना अर्पण केल्याशिवाय ग्रहण करू शकत नाही. म्हणून असे भक्त नेहमी भक्तीच्या विविध मार्गाद्वारे, उदाहरणार्थ श्रवण, कीर्तन, स्मरण, आचरण इत्यादी यज्ञच करीत असतात आणि अशा प्रकारचे यज्ञ सदैव केल्यामुळे ते भौतिक संसाराच्या पापमय संगतीच्या सर्व प्रकारच्या दोषापासून अलग राहू शकतात. इतर लोक जे स्वतःसाठी किंवा इंद्रिय तृप्तीसाठी अन्न शिजवतात ते केवळ चोरच आहेत असे नाही, तर ते सर्व प्रकारचे पापच भक्षण करणारे आहेत. जर एखादी व्यक्ती चोर आणि पापी असेल तर ती कशी सुखी असू शकेल? हे केवळ अशक्य आहे. म्हणून सर्व दृष्टिकोनातून जर सुखी व्हावयाचे असेल तर लोकांना पूर्णपणे कृष्ण भावनाभीत संकीर्तन यज्ञ करण्यास शिकवणे अत्यावश्यक आहे. नाहीतर जगामध्ये शांती किंवा समाधान नांदणे शक्यच नाही. सर्व प्राणी मात्र अन्नधान्यावर जगतात जे पावसापासून उत्पन्न होते. पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो आणि यज्ञ विविध कर्मापासून होतो. तात्पर्य असे, भगवद्गीतेचे महान भाष्यकार श्री बलदेव विद्याभूषण लिहितात की भगवान हे यज्ञपुरुष किंवा सर्व यज्ञांचे भोक्ता म्हणून जाणले जातात. ते सर्व देवदेवतांचे अधिपती आहेत. ज्याप्रमाणे शरीराचे विविध अवयव पूर्ण शरीराची सेवा करतात त्याप्रमाणे देवदेवता भगवंताची सेवा करतात. इंद्र, चंद्र आणि वरुण यासारख्या देवतांना भौतिक कार्याची व्यवस्था करण्यासाठी अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. वेद आपल्याला या देवतांना संतुष्ट करण्यासाठी यज्ञ करण्याचा आदेश देतात, जेणेकरून ते पुरेशा प्रमाणात अन्नधान्य निर्मिती करण्यास, पुरेशा प्रमाणात हवा, प्रकाश आणि पाणी पुरवठा करण्यास प्रसन्न होतील. जेव्हा श्रीकृष्णांची पूजा केली जाते तेव्हा त्यांच्या शरीराच्या विविध अवयवाप्रमाणे असणाऱ्या देवदेवतांची आपोआपच पूजा होते. म्हणून देवदेवतांची वेगळी पूजा करण्याची आवश्यकता नाही. यास्तव कृष्ण भावनाभीत असणारे भगवत भक्त श्रीकृष्णांना अन्न अर्पण करून मगच ते ग्रहण करतात. या पद्धतीमुळे शरीराचे आध्यात्मिक दृष्ट्या योग्य पोषण होते. या कृतीमुळे केवळ शरीराची पूर्व पापकर्मेच नष्ट होतात असे नव्हे, तर शरीर हे भौतिक प्रकृतीच्या सर्व संसर्गापासून मुक्त होते. जेव्हा एखाद्या रोगाची साथ पसरते तेव्हा जंतुनाशक लस साथीच्या अशा हल्ल्यापासून मनुष्याचे रक्षण करते. त्याचप्रमाणे भगवान श्रीविष्णू यांना अर्पिलेले आणि नंतर आपण ग्रहण केलेले अन्न आपल्याला भौतिक आसक्तीचा प्रतिकार करण्यास पुरेशा प्रमाणात समर्थ बनवते व जो अशा प्रकारचे आचरण करीत आहे त्याला भगवत भक्त म्हटले जाते. म्हणूनच जो कृष्ण भावनाभावित व्यक्ती केवळ श्रीकृष्णाने अर्पण केलेले अन्न ग्रहण करतो तो आत्मसाक्षात्काराच्या प्रगतीमध्ये अडथळेच असणाऱ्या पूर्वीच्या सर्व भौतिक संसर्गाच्या फळाचा प्रतिकार करू शकतो. या उलट जो असे करीत नाही त्याच्या पापकर्माचा साठा वाढतच जातो आणि यामुळे त्याला डुक्कर आणि कुत्र्याप्रमाणे सर्व पापाचे फळ भोगण्यासाठी शरीर प्राप्त होते. भौतिक जग हे पूर्णपणे दोषांनी भरले आहे आणि जो भगवत प्रसाद ग्रहण करून प्रतिकार करण्यास समर्थ झाला आहे तो या दोषाच्या हल्ल्यापासून वाचतो. पण जो असे करीत नाही तो दोषाचे परिणाम भोगण्यास पात्र होतो. वास्तविकपणे अन्नधान्य आणि भाजीपाला हे खाण्यास योग्य पदार्थ आहेत. मनुष्य प्राणी विविध प्रकारचे अन्नधान्य, भाजीपाला, फळ, फळावळे इत्यादी ग्रहण करतात आणि प्राणी हे अन्नधान्य, भाजीपाल्यांचे अवशेष, गवत, वनस्पती इत्यादी ग्रहण करतात. जे लोक मांस खाण्याच्या आहारी गेले आहेत त्यांना सुद्धा वनस्पतीच्याच उत्पन्नावर अवलंबून राहावे लागते, कारण पशुही वनस्पतीच खातात. म्हणून सरतेशेवटी आपल्याला मोठमोठ्या कारखान्याच्या उत्पादनावर नव्हे तर शेतीच्या उत्पादनावरच अवलंबून राहावे लागते. शेतीचे उत्पादन हे पुरेशा प्रमाणात पाऊस झाल्यामुळे होते. या पावसाचे नियंत्रण इंद्र, चंद्र व सूर्य इत्यादी देवतांद्वारे केले जाते
आणि या सर्व देवता भगवंताचे सेवक आहेत. भगवंतांना यज्ञाद्वारे संतुष्ट करता येते, म्हणूनच जो यज्ञ करीत नाही तो स्वतःच टंचाईग्रस्त होईल. हा प्रकृतीचा नियमच आहे. म्हणून या युगासाठी सांगण्यात आलेला यज्ञ, विशेष करून संकीर्तन यज्ञ, हा आपण निदान अन्नधान्याच्या टंचाईपासून वाचण्यासाठी तरी करणे अत्यावश्यक आहे. वेदांमध्ये नियत कर्मे सांगण्यात आली आहेत आणि वेद साक्षात पुरुषोत्तम श्री भगवान यांच्यापासून प्रकट झाले आहेत. म्हणून सर्वव्यापी ब्रह्मतत्व हे यज्ञकर्मात शाश्वतरित्या स्थित झाले आहे. तात्पर्य असे की यज्ञाचं कर्म किंवा श्रीकृष्णाच्या संतुष्टीप्रीत्यर्थ आवश्यक असणाऱ्या कर्माचे विस्तृत वर्णन या श्लोकात करण्यात आले आहे. जर आपल्याला यज्ञपुरुष किंवा श्री विष्णू यांच्या संतुष्टीप्रीत्यर्थ कर्म करावयाचे असेल तर ते कर्म करण्यासाठी आवश्यक त्या मार्गदर्शनाचा शोध आपण ब्रह्म किंवा वेदांमध्ये घेणे अत्यावश्यक आहे. म्हणून वेद हे कर्मविधीची संहिता आहे. वेदाच्या मार्गदर्शनाशिवाय केलेल्या कोणत्याही कार्याला विकर्म किंवा अनाधिकृत किंवा पापकर्म म्हटले जाते. म्हणून कर्माच्या प्रतिक्रियापासून वाचण्यासाठी नेहमी वेदांकडून मार्गदर्शन घेतले पाहिजे. ज्याप्रमाणे सामान्य जीवनात आपल्याला राष्ट्र नियमानुसार कर्म करावे लागते, याप्रमाणे मनुष्याने भगवंताच्या सर्वश्रेष्ठ राज्याच्या नियमानुसार कर्म केले पाहिजे. वेदांमधील असेच आदेश प्रत्यक्ष भगवंताच्या निश्वासातून प्रगट झाले आहेत. असे म्हटले आहे की ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे 4 वेद प्रत्यक्ष पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या निश्वासातून प्रकट झाले आहेत. भगवंत हे सर्व शक्तिमान असल्यामुळे श्वासाद्वारेही बोलू शकतात. कारण ब्रह्मसंहितेत स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की भगवंत इतके सर्व शक्तिमान आहेत की ते आपल्या प्रत्येक इंद्रियाद्वारे इतर सर्व इंद्रियांच्या क्रिया करू शकतात. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर भगवंत आपल्या श्वासाद्वारे बोलूही शकतात आणि डोळ्याद्वारे गर्भधारणाही करू शकतात. वास्तविकपणे असे म्हटले आहे की त्यांनी भौतिक प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकला आणि सर्व जीवांची गर्भधारणा केली. निर्मिती किंवा बद्ध जीवांना भौतिक प्रकृतीच्या गर्भामध्ये गर्भस्थ करून झाल्यावर त्यांनी वेदामध्ये असे मार्गदर्शन दिले, ज्यांचा स्वीकार करून बद्ध जीव भगवत धामात परत येऊ शकतील. आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की भौतिक प्रकृतीतील सर्व बद्ध जीव हे भौतिक भोगांसाठी अत्यंत उत्सुक असतात. पण वेदांची रचना अशा पद्धतीने केली आहे की ज्यामुळे मनुष्य आपल्या विकृत इच्छा पूर्ण करू शकतो व तसेच तथाकथित भोग संपल्यावर भगवंताकडे परत जाऊ शकतो. मोक्ष प्राप्ती करणे ही बद्ध जीवांसाठी एक संधीच असते. म्हणून कृष्ण भावनाभरित होऊन बद्ध जीवांची यज्ञ पद्धती अनुसरण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. ज्यांनी वेदांचे पालन केले नाही ते सुद्धा कृष्ण भावनेच्या तत्वांचा अंगीकार करू शकतात. कारण कृष्ण भावनेचा अंगीकार करणे म्हणजे वैदिक कर्मे किंवा वैदिक यज्ञ केल्याप्रमाणेच आहे. हे पार्थ, जी व्यक्ती वेदांद्वारे प्रस्थापित यज्ञचक्राचे पालन मनुष्य जीवनामध्ये करीत नाही ती निश्चितपणे पापमय जीवन जगते. अशी व्यक्ती केवळ इंद्रिय तृप्ती करताच जगत असल्याने व्यर्थ जीवन जगत असते. तात्पर्य असे, काबाड कष्ट करा आणि इंद्रिय उपभोग घ्या. या भोगवादी तत्वज्ञानाची निंदा या ठिकाणी भगवंतांनी केली आहे. म्हणून ज्यांना या भौतिक जगाचा भोग घ्यावयाचा आहे त्यांच्यासाठी उपयुक्त यज्ञचक्राचे पालन करणे अत्यावश्यक आहे. जो अशा नियमांचे पालन करीत नाही तो अधिकाधिक पापी होत गेल्याने अत्यंत संकटपूर्ण जीवन जगत असतो. प्रकृतीच्या नियमानुसार विशेषतया मनुष्य जीवन हे कर्मयोग, ज्ञानयोग किंवा भक्तियोग या तिन्हीपैकी कोणत्याही एका मार्गाद्वारे आत्मसाक्षात्काराची प्राप्ती करण्यासाठीच आहे. पाप आणि पुण्याच्या पलीकडे असणाऱ्या अध्यात्मवादी लोकांसाठी वेदवर्णित यज्ञांचे कठोरतेने पालन करण्याची आवश्यकता नाही. पण जे इंद्रिय तृप्तीमध्ये रत आहेत त्यांच्या शुद्धीकरणासाठी उपयुक्त यज्ञ चक्राचे पालन करणे अत्यावश्यक आहे. कर्माचे विविध प्रकार आहेत जे कृष्ण भावनाबाहित नाहीत. ते निश्चितपणे इंद्रिय विषयात दंग आहेत. म्हणूनच त्यांना पुण्यकर्मे करणे जरुरीचे असते. यज्ञ पद्धती अशा रीतीने योजण्यात आली आहे की ज्यामुळे विषय वासनेत दंग असणारी व्यक्ती आपल्या इच्छा इंद्रिय तृप्तीच्या कर्मफलामध्ये न गुरफटता तृप्त करू शकते. जगाची समृद्धी आपल्या प्रयत्नावर अवलंबून नाही तर ती भगवंतांनी केलेल्या पूर्व नियोजित व्यवस्थेवर अवलंबून असते. या व्यवस्थेची अंमलबजावणी प्रत्यक्ष देवदेवतांकडून केली जाते. म्हणून वेदांमध्ये सांगण्यात आलेले यज्ञ प्रत्यक्षपणे विशिष्ट देवदेवतांना उद्देशून असतात. अप्रत्यक्षपणे हे कृष्ण भावनेचेच आचरण आहे. कारण जेव्हा व्यक्ती यज्ञ करण्यामध्ये निपुण होते तेव्हा ती निश्चितपणे कृष्ण भावनाभावित बनते.
पण जर यज्ञ करण्याने मनुष्य कृष्ण भावनाभावित होत नसेल तर अशा तत्वांना केवळ नैतिक आचारसंहिताच मानले जाते. म्हणून एखाद्याने केवळ नैतिक आचारसंहितेपर्यंतच आपली प्रगती कुंठित न करता कृष्ण भावनेच्या प्राप्तीसाठी त्याच्याही पलीकडे गेले पाहिजे. पण जो आत्म्यातच रममान झाला आहे, त्याचे जीवन आत्मसाक्षात्कारी आहे आणि जो पूर्णपणे संतुष्ट होऊन आत्म्यामध्ये समाधानी आहे, त्याला काही कर्तव्य राहत नाही. तात्पर्य असे, जो मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावनाभावित असून आपल्या कृष्ण भावनाभावित कर्मामध्ये संतुष्ट आहे, त्याला इत्तपर काही कर्तव्य करावयाचे राहत नाही. तो कृष्ण भावनाभावित असल्यामुळे हजारो यज्ञ केल्याने हृदयातील धुतली जाणारी अशुद्ध मलिनता त्याच्या हृदयातून तात्काळ धुतली जाते. चेतनेच्या अशा शुद्धीकरणामुळे मनुष्याला भगवंताशी असणाऱ्या आपल्या शाश्वत संबंधाचे पूर्ण ज्ञान होते. याप्रमाणे भगवत कृपेने त्याचे कर्तव्य स्वयं प्रकाशित बनते आणि म्हणून त्याला वैदिक आदेशाचे कोणतेही बंधन राहत नाही. असा कृष्ण भावनाभावित मनुष्य भौतिक कर्मात कधीच रममान होत नाही आणि मदिराक्षी आणि इतर प्रलोभनामध्येही तो कधीच आनंद प्राप्त करीत नाही. आत्मसाक्षात्कारी मनुष्याला आपले विहित कर्म करून कोणताही हेतू प्राप्त करावयाचा नसतो. तसेच या प्रकारचे कर्म न करण्याचेही त्याला काही कारण नसते. त्याचबरोबर इतर प्राणीमात्रावर अवलंबून राहण्याचीही त्याला काही आवश्यकता नसते. आत्मसाक्षात्कारी मनुष्याला केवळ कृष्ण भावनाभावित कर्माशिवाय इतर कोणतेही विहित कर्म करण्याचे बंधन असू शकत नाही. पुढील श्लोकामध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे कृष्ण भावना म्हणजे निष्क्रियता नव्हे. कृष्ण भावनाभावित मनुष्य अथवा देवता कोणाचाही आश्चर्य घेत नाही. तो कृष्ण भावनेमध्ये जे काही करतो ते कर्तव्य पालन करण्यासाठी पुरेसे असते. म्हणून कर्मफलावर आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे. कारण अनासक्त होऊन कर्म केल्याने त्याला परमेश्वर प्राप्ती होते. तात्पर्य असे, भक्तांसाठी पुरुषोत्तम श्री भगवान सर्वात श्रेष्ठ आहेत, तर निर्विशेषवाद्यांसाठी मोक्ष किंवा मुक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणून जो मनुष्य योग्य मार्गदर्शनाखाली कर्मफलावर आसक्ती न ठेवता कृष्णाप्रीत्यर्थ किंवा कृष्ण भावनाभीत कर्म करीत असतो, तो निश्चितच जीवनाच्या सर्वश्रेष्ठ ध्येयापर्यंत प्रगती करीत असतो. कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये अर्जुनाला श्रीकृष्णाप्रीत्यर्थ युद्ध करण्यास सांगण्यात आले आहे, कारण त्याने युद्ध करावे अशी श्रीकृष्णाची इच्छा होती. सज्जन असणे किंवा अहिंसक असणे ही वैयक्तिक आसक्तीची बाब आहे, परंतु परमेश्वरासाठी कर्म करणे म्हणजे फलाची अपेक्षा न ठेवता कर्म करणे होय. पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाने सांगितलेले कर्म म्हणजे सर्वोच्च दर्जाचे परिपूर्ण कर्म होय. यज्ञ कर्मासारखी वैदिक कर्मकांडे ही इंद्रिय तृप्तीच्या क्षेत्रात केलेल्या पापकर्माचे शुद्धीकरण होण्यासाठी केली जातात, परंतु कृष्ण भावनाभावित कर्म हे शुभाशुभ फलांच्या पलीकडे असणारे दिव्य कर्म असते. कृष्ण भावनाभावित मनुष्याला कर्मफलावर मुळीच आसक्ती नसते, कारण तो केवळ श्रीकृष्णाप्रीत्यर्थच कर्म करीत असतो. तो सर्व प्रकारचे कर्म करीत असला तरीही पूर्णपणे अनासक्तच असतो. जनक आदी राजांनी केवळ नियत कर्मे करून सिद्धी प्राप्त केली. म्हणूनच एकंदर सामान्य लोकांना शिकवण्याकरता तू आपले कर्म केले पाहिजे. तात्पर्य असे, जनकासारखे सर्व राजे आत्मसाक्षात्कारी होते, म्हणून वेदोक्त कर्माचे पालन करण्याचे त्यांना बंधन नव्हते. तरी सुद्धा सामान्य लोकांना केवळ उदाहरण घालून देण्याकरता त्यांनी सर्व विहित कर्माचे आचरण केले. जनक राजा हे सीतादेवीचे पिता आणि भगवान श्रीरामांचे सासरे होते. भगवंताचे महान भक्त असल्यामुळे ते दिव्य आध्यात्मिक स्थितीत स्थित होते, परंतु ते मिथिलेचे भारतातील बिहार प्रांताचा एक विभाग याचे राजा असल्यामुळे त्यांना आपल्या प्रजेला विविध कर्म कसे करावे याचे शिक्षण द्यावयाचे होते. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा नित्य सखा अर्जुन यांना कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये लढण्याची आवश्यकता नव्हती, पण त्यांनी युद्ध केलेच, कारण त्यांना सामान्य लोकांना हे शिकवायचे होते की ज्या ठिकाणी चांगला प्रतिवाद विफल होतो तेव्हा हिंसेचीही आवश्यकता असते. कुरुक्षेत्राच्या युद्धापूर्वी स्वतः भगवंतांनीही युद्ध टाळण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले होते, पण विपक्ष युद्ध करण्यासाठी निश्चयी होता. यास्तव अशा योग्य कारणासाठी युद्धाची आवश्यकता असते. कृष्ण भावनेमध्ये स्थित असलेल्या व्यक्तीला जरी या जगाबद्दल किंचितही आस्था नसली तरी तो लोकांनी कसे जीवन जगावे आणि कसे कर्म करावे हे त्यांना शिकवण्यासाठी कर्म करतो. कृष्ण भावनेतील अनुभवी व्यक्ती असे आचरण करू शकते.
यामुळे इतर सर्वजण त्यांचे अनुसरण करतात. याचेच वर्णन पुढील श्लोकात करण्यात आले आहे. श्रेष्ठ व्यक्ती जे जे करते त्याचे अनुसरण सामान्य जन करतात. आपल्या अनुसरणीय कृत्याने ती जे जे आदर्श घालून देते त्यानुसार सारे जग कार्य करते. सामान्य जनांना अशा नेत्यांची नेहमी गरज असते, जो व्यावहारिक आचरणाद्वारे लोकांना शिक्षित करू शकतो. जर एखादा नेता स्वतःच धूम्रपान करीत असेल तर तो लोकांना धूम्रपान बंद करा असे शिकवू शकत नाही. श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितले आहे की एखाद्या शिक्षकाने शिकवण्यास प्रारंभ करण्यापूर्वी योग्य वर्तन केले पाहिजे. जो या प्रकारे शिकवतो त्याला आचार्य किंवा आदर्श शिक्षक म्हटले जाते. म्हणून सामान्य लोकांना शिक्षित करण्यासाठी शिक्षकाने शास्त्राच्या तत्वाचे पालन करणे अत्यावश्यक आहे. एखादा शिक्षक हा प्रामाणिक शास्त्राच्या तत्वाविरुद्ध कोणतेही नियम निर्माण करू शकत नाही. मनुसंहिता त्याचप्रमाणे इतर शास्त्रांना मानव समाजाचे पालन करण्यायोग्य असे आदर्श ग्रंथ मानले जातात. म्हणूनच नेत्यांची शिकवण ही अशा आदर्श शास्त्राच्या सिद्धांतावर आधारित असली पाहिजे. जो स्वतः उन्नत होऊ इच्छितो त्याने महान आचार्यांनी अनुसरण केलेल्या आदर्श सिद्धांताचे पालन करणे अत्यावश्यक आहे. श्रीमद भागवत ही निश्चितपणे सांगते की मनुष्याने महान भक्तांच्या पावलांचे अनुसरण करणे आवश्यक आहे आणि आध्यात्मिक साक्षात्काराच्या पथावरील प्रगतीचा हाच योग्य मार्ग आहे. राजा किंवा राजाचा कार्यकारी प्रमुख प्रशासक, पिता आणि शालेय शिक्षक या सर्वांना सामान्य साध्या भोळ्या निष्पाप लोकांचे स्वाभाविक नेते मानण्यात येते. या सर्व स्वाभाविक नेत्यांवर त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांची मोठी जबाबदारी असते. यास्तव त्यांनी नैतिक आणि आध्यात्मिक संहिता असणाऱ्या सर्व आदर्श ग्रंथांमध्ये पारंगत असणे अत्यावश्यक आहे. हे पार्थ, या तिन्ही लोकांमध्ये माझ्यासाठी कोणतेही नियतकर्म नाही, मला कशाचीही उणीव नाही, तसेच मला काही प्राप्त करावयाची आवश्यकताही नाही आणि तरी सुद्धा मी नियतकर्माचे आचरण करतो. तात्पर्य असे, वेदामध्ये पुरुषोत्तम श्री भगवान यांचे वर्णन पुढील प्रमाणे करण्यात आले आहे. परमेश्वर हे इतर सर्व नियंत्रकाचे नियंत्रक आहेत आणि ते विविध ग्रहाच्या सर्व देवतांपेक्षाही श्रेष्ठ आहेत. प्रत्येक जण त्यांच्या नियंत्रणाखाली आहे. केवळ भगवंतांनीच सर्व जीवांना विशिष्ट शक्ती प्रदान केल्या आहेत. जीव स्वतःहून श्रेष्ठ नाहीत, ते सर्व देवदेवतांद्वारे पूजनीय आहेत आणि ते सर्व नियतांचे सर्वश्रेष्ठ नियंता आहेत. म्हणूनच ते सर्व प्रकारच्या भौतिक नेत्यांपेक्षा आणि नियतकापेक्षा दिव्य आहेत आणि सर्वांद्वारा पूजनीय आहेत. त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीही नाही आणि ते सर्व कारणाचे परम कारण आहेत. भगवंताच्या शरीराचे स्वरूप सामान्य जीवांसारखे नाही. त्यांच्या शरीरामध्ये आणि आत्म्यामध्ये काहीच फरक नाही. ते परिपूर्ण आहेत. त्यांची सर्व इंद्रिय दिव्य आहेत. त्यांच्या इंद्रियापैकी कोणतेही एक इंद्रिय इतर कोणत्याही इंद्रियाचे कार्य करू शकते. म्हणून त्यांच्या बरोबरीचा किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीही नाही. त्यांच्या शक्ती विविध प्रकारच्या आहेत आणि त्याप्रमाणे त्यांचे कार्य आपोआपच स्वाभाविक कर्माप्रमाणे घडत जाते. भगवंतामध्ये प्रत्येक गोष्ट परिपूर्ण ऐश्वर्याने ओतप्रोत आणि पूर्ण सत्यत्वाने वास करीत असल्यामुळे पुरुषोत्तम श्री भगवान यांना करण्यास कोणतेही कर्तव्य असत नाही. जो मनुष्य कर्मफल घेण्यास बाध्य आहे त्याच्यासाठी विशिष्ट कर्तव्य असते, पण ज्याला तिन्ही लोकांमधूनही काहीच प्राप्त करावयाचे नसते त्याला निश्चितच कोणतेही कर्तव्य नसते. तरी सुद्धा क्षत्रियाचे नेता म्हणून भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये कार्यरत आहेत, कारण पीडित लोकांचे रक्षण करण्यास क्षत्रिय कर्तव्यबद्ध असतात. भगवंत जरी शास्त्राच्या सर्व नियमाचे पूर्णपणे अतीत असले तरी ते शास्त्र नियमाचे उल्लंघन होईल अशी कोणतीही गोष्ट करीत नाहीत. कारण जर मी नियत कर्माचे पालन काळजीपूर्वक केले नाही तर हे पार्थ, सर्व लोक निश्चितच माझ्या मार्गाचे अनुसरण करतील. तात्पर्य असे की आध्यात्मिक जीवनातील प्रगती करता सामाजिक शांततेचा जर समतोल राखावयाचा असेल तर प्रत्येक सुसंस्कृत व्यक्तीसाठी परागत असे कौटुंबिक रीतिरिवाज आहेत. जरी असे नित्य नियम भगवान श्रीकृष्णासाठी नसून बद्ध जीवांसाठी असले तरी ते धर्माचे संस्थापन करण्यासाठी अवतरित झाले होते. म्हणून त्यांनी सर्व नियमाचे पालन केले, अन्यथा ते सर्वश्रेष्ठ अधिकारी असल्यामुळे सामान्य लोकांनी त्यांच्या पदचिन्हाचे अनुसरण केले असते. श्रीमद भागवतावरून आपल्याला समजते की भगवान श्रीकृष्ण गृहस्थाने पाळावयाच्या सर्व धार्मिक कर्तव्याचे पालन करीत होते. मी इथेच या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न करते. उर्वरित अध्याय आपण पुढील भागामध्ये पाहूयात.
तुम्हाला हा अध्याय कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच भक्तिमय वाचनासाठी माझ्या परम भक्तिसागर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. यामुळे माझा पुढचा अध्याय तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.